रामकृष्ण हरी मंडळी. बघा ना, अनेकांना नेहमी हा प्रश्न पडतो की रामनवमीला अयोध्येत गर्दी असते, हे अगदी समजण्यासारखे आहे. पण आपल्या महाराष्ट्रातल्या शिर्डीत साई मंदिरात एवढी प्रचंड गर्दी का असते? तुम्हीच सांगा मंडळी. प्रभू श्रीराम आणि आपल्या शिर्डीचे साईबाबा यांचा नेमका काय संबंध आहे बरं? दरवर्षी लाखो भक्त अगदी डोळ्यांत प्राण आणून ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत असतात, त्या अद्भुत आणि मंगल उत्सवाची सुरुवात नेमकी कशी झाली? मंडळी, आजची ही कथा ऐकताना ना नक्कीच तुमच्या डोळ्यांत पाणी आणि मनात अपार भक्ती निर्माण करेल. बाबांची ही अगाध लीला ऐकण्यापूर्वी माझी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे. व्हिडिओला लगेच लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, कमेंटमध्ये प्रेमाने ओम साईराम नक्की लिहा बरं का. चला तर बघूया. श्री साई सच्चरित्राच्या 6व्या अध्यायात या अद्भुत आणि रसाळ लीलेचं वर्णन केले आहे. आज आपण जी कथा ऐकणार आहोत ना, ती केवळ एक साधी घटना नाहीये, तर ती आहे एका भक्ताने दुःखाच्या दाट अंधारात आपल्या देवाला मारलेली एक आर्त हाक, आणि त्या हाकेला ओ देऊन लगेच धावून आलेले आपले लाडके साईबाबा. मंडळी, ज्यांच्या जीवनात सध्या काही अडचणी आहेत किंवा मनात थोडी निराशा आहे ना, त्यांनी ही कथा अगदी शेवटपर्यंत आणि अत्यंत श्रद्धेने नक्की ऐकावी. कारण मला खात्री आहे, या कथेच्या शेवटी तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील आणि तुमच्या मनाला एक विलक्षण शांती मिळेल. मंडळी, फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आपल्या शिर्डीच्या पवित्र मातीत साक्षात साईबाबांचा दरबार भरायचा. असा दरबार जिथे राजापासून ते रंकापर्यंत सर्वांना अगदी समान प्रेम मिळायचे. याच काळात बघा ना, गोपाळराव गुंड नावाचे एक गृहस्थ होते. ते एक अत्यंत प्रतिष्ठित पोलीस पाटील होते बरं का. त्यांच्या घरात धन, दौलत, मान सन्मान सर्व काही होते. पण म्हणतात ना, देवाने प्रत्येकाला सर्वच सुख दिलेली नसतात. कुठेतरी काहीतरी अपूर्ण राहतच. तसंच गोपाळरावांच्या जीवनात सर्व काही असूनही संततीचे, मुलाबाळांचे सुख मात्र नव्हते. अशीच अनेक वर्ष उलटून गेली. जसजसा काळ पुढे सरकत होता, तसतसे समाजाचे टोमणे वाढू लागले. तुम्हीच सांगा, निपुत्रिक असण्याचं दुःख किती मोठं असताना ते लोकांचे बोलणे थेट बाणासारखे त्यांच्या हृदयाला लागत होते. बिचाऱ्यांनी अनेक नवस केले, अनेक उपाय केले, पण पदरी फक्त आणि फक्त निराशाच पडत होती. अखेर जेव्हा सर्व आशा संपल्यावर अत्यंत जड अंतःकरणाने त्यांनी आपल्या शिर्डीची वाट धरली. द्वारकामाईत पाऊल ठेवताच जणू त्यांच्या जीवाला एक वेगळाच दिलासा मिळाला. ते तसेच धावतच गेले आणि साईबाबांच्या चरणांवर त्यांनी आपले मस्तक टेकवले. आणि काय सांगू मंडळी, त्यांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. त्यांनी मुखाने काहीही मागितले नाही, पण अंतर्यामी बाबांना आपल्या भक्ताच्या हृदयातील ती तडफड न सांगताच समजली. बाबांनी अत्यंत मायेने एका आईसारखा आपल्या या लेकराच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्याला श्रद्धा आणि सबुरी ठेवण्याचा तो महान आशीर्वाद दिला. आणि मंडळी, काय आश्चर्य! बाबांच्या त्या शब्दात साक्षात ईश्वरी ताकद होती बरं का. माझ्या बाबांच्या कृपेने काही काळातच गोपाळराव गुंड यांच्या घरी चक्क पाळणा हलला. त्यांच्या पोटी एका सुंदर पुत्राचा जन्म झाला. गोपाळरावांच्या आनंदाला तर पारावार उरला नाही. विचार करा मंडळी, ज्या अंगणात कालपर्यंत फक्त नैराश्य होते, तिथे आज बाळंतपणाचा निर्मळ आनंद हसत होता. मुलगा झाल्यानंतर गोपाळराव धावतच शिर्डीत आले. संपूर्ण शिर्डीत त्यांनी पेढे वाटले. बाबांच्या चरणी नतमस्तक होऊन ते कृतज्ञतेने रडू लागले. या अपार आनंदामुळे त्यांच्या मनात एक विचार आला. त्यांना वाटले की बाबांचे आभार मानण्यासाठी या शिर्डीच्या मातीत एक मोठा उत्सव सुरू करावा. आणि मंडळी, याच संकल्पातून शिर्डीत एका महान परंपरेची सुरुवात झाली, जी पुढे जाऊन शिर्डीची रामनवमी म्हणून संपूर्ण भारतात प्रसिद्ध झाली. त्यांनी हा विचार तात्या पाटील, दादा कोटे पाटील आणि माधवराव देशपांडे म्हणजे श्यामा यांच्यासमोर मांडला. सर्वांना हा विचार खूप आवडला. पण बाबांची परवानगी तर हवी ना.
सर्वजण द्वारकामाईत गेले आणि त्यांनी बाबांना या मेळ्यासाठी परवानगी मागितली. बाबांनी आपल्या भक्तांच्या मनातील तो शुद्ध भाव पाहिला. ते मंद हसले आणि त्यांनी आनंदाने परवानगी दिली. पण मंडळी, अंतर्यामी बाबांनी या उत्सवासाठी कोणता दिवस निवडला माहीत आहे? त्यांनी निवडला रामनवमीचा पवित्र दिवस. त्या काळात शिर्डीत वेगवेगळ्या परंपरांचे उत्सव साजरे होत असत. कोणी रामनवमी साजरी करत तर कोणी उरूस भरवत. बाबांनी ठरवले की हे दोन्ही उत्सव एकाच दिवशी साजरे व्हावेत. त्यामागे बाबांचा संदेश अगदी स्पष्ट होता, सबका मालिक एक. मंडळी, सांगा बरं, किती सुंदर विचार आहे ना हा. बाबांची ही सर्व धर्म समभावाची लीला आणि सर्वांवर सारखेच प्रेम करण्याची भावना जर तुमच्याही हृदयाला स्पर्शून गेली असेल तर आत्ताच कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने ओम साईराम लिहा आणि मनापासून बाबांना एक नमस्कार नक्की करा. कारण भक्ताच्या मनातील खरी हाक बाबांपर्यंत नक्की पोहोचते. तर मंडळी, उत्सवाची भव्य तयारी सुरू झाली. गोपाळरावांचे मित्र दामू अण्णा रसने आणि नानासाहेब निमोनकर यांनी अत्यंत प्रेमाने 2 भव्य झेंडे आणले. ते झेंडे वाजत गाजत द्वारकामाईच्या दोन्ही कोपऱ्यांवर डौलाने फडकवण्यात आले. सोबतच अमीर शक्कर दलाल या भक्ताने अत्यंत प्रेमाने चंदनाचा लेप घेऊन चंदन मिरवणूक सुरू केली. हा सर्व धर्मांच्या भक्तांचा असा अद्भुत संगम होता, जिथे केवळ भक्तीचा आणि साईनामाचा एकच रंग उधळला जात होता. आणि मंडळी, अशा प्रकारे शिर्डीत रामनवमीचा उत्सव दरवर्षी मोठ्या भक्तिभावाने साजरा होऊ लागला. आणि काही वर्षांनी या उत्सवात एक नवीन परंपरा सुरू झाली, राम जन्मोत्सव साजरा करण्याची. आता या उत्सवात कीर्तन, भजन आणि राम जन्म सोहळा साजरा केला जाऊ लागला. आणि इथूनच सुरू झाली शिर्डीच्या रामनवमीची आणखी एक सुंदर आणि भक्तिमय परंपरा. आणि मंडळी, असा हा उत्सव दरवर्षी मोठ्या आनंदाने साजरा होऊ लागला. मग काळ पुढे सरकला आणि काही वर्षांनी या उत्सवाला एक नवीन आणि अधिक भक्तिमय रूप मिळाले. त्या वर्षी कृष्णराव जागेश्वर भीष्म आणि काका महाजनी हे 2 परमभक्त शिर्डीत आले होते. कृष्णराव भीष्म यांच्या मनात एक अत्यंत पवित्र विचार आला. ते काका महाजनींना म्हणाले, काका, बघा ना, काय ईश्वरी संकेत आहे. हा उत्सव नेमका रामनवमीच्याच दिवशी असतो. मग आपण याच दिवशी शिर्डीत श्री राम जन्मोत्सव का नाही सुरू करायचा? काका महाजनींना हा विचार खूपच आवडला. ते बाबांची परवानगी घेण्यासाठी द्वारकामाईकडे गेले. भीष्म यांनी पुढे येऊन राम जन्मोत्सवाची कल्पना बाबांसमोर मांडली. बाबांनी अत्यंत प्रसन्न मुद्रेने लागलीच त्याला होकार दिला. ही तर निख्खळ साई कृपाच होती ना. आणि मंडळी, तो दिवस शिर्डीच्या इतिहासात कायमचा सुवर्ण अक्षरांनी कोरला गेला. दुसऱ्या दिवशी बघा ना, राधाकृष्ण माईंनी अत्यंत प्रेमाने प्रभू श्रीरामासाठी एक सुंदर पाळणा आणला आणि तो बाबांच्या आसनासमोर ठेवला. त्यांनी स्वतःच्या हातांनी सुंठवडा तयार केला. कृष्णराव भीष्म रामजन्माचे कीर्तन करण्यासाठी उभे राहिले आणि काका महाजनी हार्मोनियमवर साथ देऊ लागले. स्वतः साईबाबांनी आपल्या गळ्याचे हार काढून भीष्मांच्या गळ्यात घातला. राम जन्मला ग सखे राम जन्मला च्या नादाने संपूर्ण शिर्डी दुमदुमून गेली. उत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला होता. सर्व भक्त भक्तीत तल्लीन होते. गुलाल उधळला जात होता आणि उत्साहाच्या भरात अचानक, काय सांगू मंडळी, तो उधळलेला गुलाल बाबांच्या डोळ्यांत गेला आणि क्षणार्धात बाबांचे रूप बदलले. ते अत्यंत क्रोधित झाले. ते रागाने ओरडू लागले. तिथे उपस्थित असलेले सर्व भक्त प्रचंड घाबरून गेले. सगळ्यांना वाटले, आता आपले काही खरे नाही. पण मंडळी, थोडी श्रद्धा ठेवा. तो बाबांचा खरा राग नव्हता, तर ती त्यांची एक अत्यंत गूढ लीला होती. जेव्हा जेव्हा एखादे नवीन आणि चांगले कार्य सुरू होते, तेव्हा विघ्ने येतातच. बाबांनी जो तो राग व्यक्त केला, तो भक्तांवर नव्हता, तर आजूबाजूला असलेल्या अदृश्य वाईट शक्तींवर आणि माणसाच्या मनातील अहंकारावर होता. जसे प्रभू श्रीराम राक्षसांचा संहार करण्यासाठी क्रोधित व्हायचे, तसेच बाबांनी आपल्या रौद्र रूपातून सर्व विघ्नांचा नाश केला. थोड्याच वेळात सर्वांना सबुरीचे फळ मिळाले. सर्वत्र एक अद्भुत शांतता पसरली. बाबा पुन्हा एकदम शांत झाले आणि त्यांच्या चेहऱ्यावर
तेच नेहमीचे करुणामयी हास्य उमटले. भक्तांच्या जीवात जीव आला आणि रामनामाच्या गजरात उत्सव पुन्हा सुरू झाला. खरंच अगाध आहे ही साईकृपा. आणि मंडळी, त्या दिवसापासून शिर्डीची रामनवमी अधिकाधिक भव्य होत गेली. काळ बदलला, पण परंपरा बदलली नाही. आजही शिर्डीत रामनवमीचा उत्सव अत्यंत मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. अशी ही अद्भुत रामनवमीची आणि भक्तीची पवित्र सुरुवात शिर्डीत झाली. आज अनेक वर्ष उलटून गेली आहेत, पण आजही हा उत्सव तितक्याच भव्य आणि विशाल रूपात साजरा होतो. आजही रामनवमीच्या दिवशी द्वारकामाईतील गव्हाचे पोते बदलण्याची ती जुनी परंपरा अत्यंत श्रद्धेने पाळली जाते. बघा ना, आजही दामू अण्णा आणि नानासाहेब निमोणकरांचे वंशज त्याच भक्तिभावाने ते ऐतिहासिक झेंडे घेऊन येतात. आजही तिथे सर्व भक्त गुण्या गोविंदाने एकत्र येतात. या लीलेतून आपण काय शिकायचे? तर गोपाळराव गुंड यांच्यासारखी निस्सीम भक्ती. जेव्हा चहूबाजूंनी अंधार असतो, तेव्हा फक्त आणि फक्त आपल्या सद्गुरूंवर विश्वास ठेवणे. बाबांचा तोच एक महान संदेश, श्रद्धा आणि सबुरी. जेव्हा आपण सर्व अहंकार सोडून बाबा माझे रक्षण करा म्हणून त्यांना शरण जातो, तेव्हा साक्षात देव कोणत्याही परिस्थितीत धावत येऊन आपले रक्षण करतो. हेच या पवित्र कथेचे सार आहे. मंडळी, आज आपण सर्वांनी मनाने शिर्डीत जाऊन हा दिव्य सोहळा अनुभवला. खरंच मला खात्री आहे की ही कथा ऐकून तुमचे मन नक्कीच प्रसन्न झाले असेल, डोळे पाणावले असतील आणि हृदयात साईबाबांबद्दलचे प्रेम अजून वाढले असेल. साई कृपेने तुमच्या संसारात सुख, शांतता, समृद्धी आणि समाधान लाभो. आणि हो, साईबाबांवर विश्वास ठेवा. बाबा कधीच आपल्या भक्तांना एकटे सोडत नाहीत. हीच त्या साईनाथांच्या चरणी प्रार्थना. तुम्हाला ही लीला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. काय सांगू मंडळी, ही कथा जास्तीत जास्त लोकांपर्यंत, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचावी यासाठी या व्हिडिओला नक्की शेअर करा. कारण चांगली गोष्ट पसरवणे ही सुद्धा एक ईश्वरी सेवाच आहे बरं का. आणि हो, अशाच सुंदर, आध्यात्मिक आणि मनाला शांतता देणाऱ्या कथा ऐकण्यासाठी आपल्या पौराणिक मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. ओम साईराम.